नाही, आपल्याला फक्त अंदाज होता, कारण आपल्याकडे 68,000 ते 70,000 मालमत्ता आहे. परंतु साधारणपणे मी पाहिलं पाठीमागे 1-1.5 वर्षापूर्वी फक्त 18,000 ते 19,000 आपल्याकडे लीगल रेकॉर्डवर कनेक्शन धारक आहेत, की जे टॅक्स पे करतात किंवा त्यांना आमची डिमांड जाते. या व्यतिरिक्त आपण पूर्ण शहरामध्ये आपली वितरण व्यवस्था आहे आणि प्रत्येक घरामध्ये पाण्याचं कनेक्शन आहे. असं असतानाही आपल्याकडे खूप कमी प्रमाणात लीगल कनेक्शन आहे. याचा अर्थ इतरांनी ते इल्लीगल स्वरूपात कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं ते घेतलेली आहे. आम्ही गेल्या 2022, 2023 आणि 2024 या प्रत्येक दिवाळीच्या वेळी प्रत्येक वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन नागरिकांना सर्वांनी इल्लीगल कनेक्शन रेग्युलर करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मग आम्ही असा निर्णय केला की यासाठी आपण एक प्रायव्हेट एजन्सी नेमावी आणि त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च देऊन बाकी जे इल्लीगल कनेक्शनसाठी ठरावाद्वारे आम्ही जी किंमत दंड आणि पाणीपट्टी डिसाईड केलेली आहे ती वसूल करायची आणि त्या माध्यमातून आजपासून सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय. सर्वेक्षणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 7 दिवसाची नोटीस देतो. आपल्याकडे अवैध कनेक्शन आहे आणि आपण 7 दिवसाच्या आत ते पैसे भरून वैध करावं. अन्यथा आपल्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. पाणी चोरी आहे, सरकारी मालमत्तेचं नुकसान आहे, कोणती परवानगी न घेता अशा पद्धतीनं कनेक्शन घेणं हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. तर त्या पद्धतीची आपण त्यांना नोटीस डिझाईन करून दिलेली आहे. एजन्सीमार्फत दिली जाईल आणि जे लोक रेग्युलर करतील 7 दिवसामध्ये त्यांना आपण रेग्युलराईज करून त्यांचे 10,000 रुपये आपण वसूल करतोय. आमच्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे 30,000 ते 35,000 इल्लीगल कनेक्शन असण्याची शक्यता आहे. किती टीम काम करताय सर सध्या शहरात? शहरात साधारणपणे 10 टीमची व्यवस्था एजन्सीला आपण करायच्या सूचना दिलेत. प्रत्येक टीम मध्ये 3 एजन्सीचे कर्मचारी आहेत आणि एक आपला वॉलमन आपण दिलेला आहे माहितीसाठी. त्यामध्ये 2 पुरुष कर्मचारी आहेत, 1 महिला कर्मचारी आहे आणि यांच्या माध्यमातून काल आम्ही त्यांचं काही ट्रेनिंगही त्यांना दिलं की नागरिकांशी बोलताना सौजन्याने बोला आणि बाकी कोणत्याही स्वरूपाची महापालिकेच्या वतीनं कोणाला त्रास होईल अशा स्वरूपाचं कोणतंही कृत्य करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.